हाय. तर आज मी बनवणार आहे चिकनची भाजी. चिकन चांगले स्वच्छ धुवून ठेवलेले, कांदा लसूण पण कापून घेतलेलं आहे. कढईत लगेच तेल गरम करून त्याच्यात कांदा लसूण अद्रक टाकलेली आहे आणि लगेच चिकन पण टाकलेले. छान परतून घ्यायचं ते. थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायची. लगेच झाकण ठेवून त्याच्यात थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आणि तेच गरम पाणी शिजवायला वापरायचं. दुसऱ्या गॅसवर लगेच भात पण टाकलेला आहे. इथं चिकन शिजवून घेतलेलं आहे. लगेच त्याच कढईत थोडासा कांदा तेल टाकून कांदा परतून घ्यायचा. भात शिजला की लगेच मी भाकरी पण करून घेतलेल्या आहेत. कांदा छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचा सगळा. आणि आज चिकनच्या भाजीला घरचा मसाला न वापरता बाहेरून दुकानातून मसाला आणलेला आहे तो वापरणार आहे. अंबाजोगाईमध्ये खूप प्रसिद्ध मसाला आहे हा. त्याची भाजी तर खूपच टेस्टी लागते. कांदा छान परतलाय. लगेच त्यात मसाला टाकून घ्यायचा तो. याच्यात सगळं असतं, खोबरं, धने पावडर, गरम मसाला, काळा मसाला, सगळं मिक्स मसाला असतो हा. आपल्याला घरचं काहीच जरी नाही टाकलं तरी नुसता हा मसाला टाकून भाजी करणार आहोत आपण. मसाला टाकला की लगेच चिकन टाकलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं सगळं. कमी गॅसवर अशी उकळी घ्यायची त्याची भाजीची आणि नंतर कोथिंबीर टाकायची वरून. थोड्या वेळ अशीच भाजी उकळून द्यायची कमी गॅसवर.
जेवढी कमी गॅसवर भाजी शिजन तेवढी चांगली लागते.